सर्व SIची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण PYQ ॲनालिसिसमध्ये पाहिलं होतं DMERची प्रश्नपत्रिका. आजचं आहे तुम्हाला जे फ्रंटला दिसत आहेत तेच पिंपरी चिंचवड PCMC जी 2023मध्ये झाली होती. त्यावेळेस जास्त काही फॉर्म आले नव्हते, 2 ते 3 हजार काहीतरी फॉर्म आले होते, कारण त्यावेळेस SI झालेले विद्यार्थी नव्हते. परंतु यावेळेस जर कुठली SIचा फॉर्म आला तर ती तब्बल 10,000 प्लस, म्हणजे 2026मध्ये जर आली तर 10,000 प्लसच जे असतील फॉर्म असतील, त्यात काही शंका नाही. पण कुणी फॉर्म SIसाठी भरत नाही आहे. जास्त जे विद्यार्थी आहेत ते MPWकडेच फोकस करतात. त्यांच्या डोक्यात काय बसले MPW माहीत नाही. परंतु जे प्रॉपरली SIकडे करतात त्यांच्या दोघांना एक सांगतो, SI एक अधिकारी दर्जाचं पद आहे, MPW हे एखादी उपकेंद्रावर जाऊन काम केल्यासारखं. ओके, SI हा स्वच्छता निरीक्षक असतो, म्हणजे एखाद्या नगरपरिषद महानगरपालिकेमध्ये जे काही स्वच्छतेसंदर्भात जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती यांची असते या साहेबांची. आणि त्यांच्या हाताखाली कर्मचारी असतात, गट डचे वगैरे, जे झाडू मार वगैरे हे ती करतात ते. त्यामुळं जर दोघांची तुलना करायची झाली SIला जास्त काम आहे, परंतु मान सन्मान पगार पण जास्त आहे. MPWला काम कमी आहे आणि रिलॅक्स काम आहे. जिथं तुम्ही एखादी MPSCचा अभ्यास करायचा त्या पद्धतीने तुम्ही पुढे करू शकता. जे नवीन विद्यार्थी आहेत त्या सगळ्या गोष्टी माहिती व्हावं म्हणून आपण मेन ॲनालिसिस द्यायच्या अगोदर जे प्रवचनाचं काम आहे ते करतोच नेहमीच. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला आरोग्य विभाग टेस्ट सिरीज. आता मी इमानदारीने सांगतो, ही काही मी 149 रुपये SIची फी अजिबात ठेवणार नाही. तिची फी जी आहे मिनिमम 249 करणार आहे आणि MPW जी आहे ती 199 करणार आहे. आता त्याच्या मागचं कारण आहे उपलब्ध असलेलं कंटेंट आणि उपलब्ध असलेलं टेस्ट. ओके, आणि जे काही प्रॉपर मिळते ते प्रॉपर्स मिळते. ओके, आणि स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी जी आहे ते महाराष्ट्रात टॉपचं पुस्तक आहे. अभ्यासक्रमाला अनुसरून नगर परिषद छत्रपती संभाजीनगर, मीरा भाईंदर, छत्रपती संभाजीनगरचा दिलेला नव्हता परंतु मीरा भाईंदरचा दिला होता. त्या अनुषंगाने हे पुस्तक मी रेडी केलेलं आहे. आणि जेवढं मला बोलण्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स जाणवत असेल तेवढं तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या जाणवत असेल. सिलेबसला धरून आहे. ओके, आता इथं आजचा जो मेन मुद्दा आहे आपला पिंपरी चिंचवड जी आहे PCMC ह्याचा पेपर आहे. पेपर अवघड होता. काय होता? पेपर अवघड होता. त्यावेळेस आपलं पुस्तक नव्हतं हे देखील आपण सांगून देतो. परंतु त्यावेळेस आपण पोरांना SI करणं, MPWसाठी SI लागतं हे माहिती होतं आणि ते करायला लावलं होतं. परंतु SIच्या जागा आणि एवढी चांगली आहे हे त्यावेळेस तत्कालीन 2022 किंवा 23मध्ये मलाही माहिती नव्हतं. त्यामुळं आता जे केलं आहे, आता सध्या जी उपलब्ध आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला उपलब्ध करून दिले. ही जे आहे मेंटरशिप प्रोग्राममध्ये तलाठी आहे, 10वीच्या बेसवर जी टेस्ट आहे तुम्ही नाही घेतलं आणि एकदा जॉईन केल्यानंतर शीतावरून भाताची परीक्षा यावरून दुसऱ्यांना रेफर करा, कारण आपण मार्केटिंग जास्त प्रमाणात करत नाही, आपल्याच प्लॅटफॉर्मवर करतो. पेड मार्केटिंग करत नाही म्हणून फी कमी ठेवलेली आहे. बघा, SIचं एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, काय प्रॉब्लेम काय. ज्यावेळेस मी पुस्तक लिखाण करत होतो किंवा ज्यावेळेस एक विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस विचार करतो अभ्यासामध्ये, ओके, आता आपण विद्यार्थ्याच्या दृष्टीने पण आहोत, आपल्याकडे ना रीडिंग केलेलं जे कंटेंट आहे SIबद्दल तो आहे ना जास्तीत जास्त रीड आपण केलेलं नसते जास्तीत जास्त. ओके, स्पर्धा परीक्षेमध्ये आपण एखादी विषय घेतलो, हिस्ट्री आहे, जिओग्राफी, ओके, त्यानंतर आपलं पॉलिटी आहे, यांचं रिव्हिजन आपण जास्त वेळेस करतो म्हणून ते युजुअल वर्ड्स वाचतात. सुरुवातीला सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या पदाचा अभ्यास करत असताना हा युजुअल शब्द तुम्हाला वाटणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त वेळेस हे असे अवघड शब्द जे आहेत ते वाटतील. परंतु तुम्ही जर जास्त वेळेस वाचणार, रीडिंग नंबर ऑफ रीडिंग जर वाढतील तर इथं अवघड तुम्हाला कुठलंही वाटणार नाही. ही एक त्रिकालबाधित सत्य जे आहे ते मला जाणवलेलं आहे. ॲक्च्युली ज्यावेळेस पुस्तक लिहित होतो त्यावेळेस देखील मलाच हा कंटेंट हा इव्हन MPSC प्री मुख्यला देखील नसल्यासारखा आहे आणि आउट ऑफ द बॉक्स आहे. परंतु आउट ऑफ द बॉक्स असलं तरी एक ठरलेला साचेबद्ध जो आहे तो अभ्यासक्रम त्यामध्ये आहे. पेपर हा सोपा ते मध्यम या स्वरूपात SIचा असतो, हे एक सांगायचं आहे मला. अवघड नसतो, नॉन टेक्निकल. आता ह्याच्यामध्ये 40 प्रश्न आहेत, अर्थात राहिलेल्या 60मध्ये 4 विषय आले, म्हणजे आपल्याला एक स्मार्ट पद्धतीनं अभ्यास केलं
तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता व GK हे जे 4 विषय आहेत त्यामध्ये देखील स्कोअर वाढवून आपल्याला मेरिटमध्ये बसता येतं. ओके, 5 मिनिट आपलं मुद्दा ला सोडून जे आहे ते सांगणं झालेलं आहे, परंतु ते सांगणं गरजेचं आहे वेळोवेळी. जे नवीन विद्यार्थी पहिल्यांदा आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, जुन्या विद्यार्थ्यांना रिव्हिजन होण्यासाठी. पहिला प्रश्न आहे आपला, अपशिष्ट भूमिभराव क्षेत्रातून अर्थात वेस्ट लँडफिल साइट्स सोडले जाणारे प्रमुख प्रदूषक कोणते? SIच्या बाबतीत मी जे सांगतोय ते एक लक्षात घ्यायचं, पर्यावरण प्लस रोग हे 2 खूपच इम्पॉर्टंट जे आहेत PYQ जे प्रश्न आहेत ते येत असतात, हे कृपया करून ध्यानात घ्या. त्यानंतर हेल्थ इन्स्पेक्टर जे त्याला आपण तुम्ही आरोग्य निरीक्षक म्हणता, आरोग्य निरीक्षकचा जर अभ्यास करायचा असेल तर तो स्वच्छता निरीक्षकच्या अभ्यासाच्या रस्त्यातूनच जातो, हे एक लक्षात घ्या. त्यावर देखील व्हिडिओ बनवायचा, परंतु मला सध्या वेळेअभावी ते बनवता आलं नाही. ओके, त्याची देखील प्रश्नपत्रिका आहे आणि ज्यांना आरोग्य निरीक्षक व्हायचं आहे, SI जिला पात्र आहेत, BSc झालं असेल तर ते आरोग्य निरीक्षक फॉर्म भरू शकतात. मग आता पर्यावरण आणि रोग हे 2 मॅटर करतात SIच्या अभ्यासामध्ये. ओके, तसं तर नगर परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे तुम्हाला आहे, परंतु त्याविषयी आपण बोलू नंतर. प्रश्नावर काय महत्त्वाचं आहे ते सांगून देणार आहे. अपशिष्ट भूमिभराव क्षेत्रातून अवघड जातं, परंतु इंग्रजीमध्ये जे वेस्ट लँडफिल साइट्स म्हणजे जे कचरा असतं त्याच्यावरून प्रमुख प्रदूषक कोणता आहे? अर्थात मिथेन हे जे आहे प्रमुख जे आहे प्रदूषण आहे. 2 पर्यायामध्ये मिथेन आहे, सोडून द्या. नायट्रोजन तर नसते, नायट्रोजन वातावरणामध्ये जेवढं पर्सेंटेज आहे तेवढंच आहे, त्यामुळे हे 2 पर्याय तुमचे येणार नाहीत. ओके, लक्षात आलं. आता ह्याच्यामध्ये सांडपाणी देखील जे आहे ते प्रमुख प्रदूषक अजिबात नाही, प्रमुख प्रदूषक नाही. म्हणजे हे जे 2 पर्याय आहेत हे देखील घटलं, म्हणजे तुमचं 1 आणि 3 आणि 4 घटलेलं आहे. आता निश्चित अर्थात लिचेट काय आहे हे एक लक्षात घ्यायचं आहे. मिथेनचं रेणुसूत्र जे आहे ते CH4 आहे आणि एकूण अणू किती मिथेनमध्ये जर विचारलं तर कार्बन डायऑक्साईडचं 1, ओके, हायड्रोजनचे जे काय आहे 4, म्हणजे असे किती झाले, ही एकूण 5 अणू आहेत त्याच्यामध्ये आहेत. अशा प्रकारचा प्रश्न इथिलीनवर आलेला होता, म्हणून हे शिकवत असताना लक्षात आलं पाहिजे म्हणून हे सांगितलं. अणू कसं असते, रेणुसूत्रामध्ये किती अणू असा प्रश्न विचारतात एखाद्या कंटेंटमध्ये. बरं, आता मिथेन हे एक ग्रीन हाऊस आहे. मी मिथेनबद्दल बोलतो, रेणुसूत्र तुम्हाला माहिती, ग्रीन हाऊस. आणि ग्रीन हाऊस हे आवडता जो टॉपिक आहे तो SIच्या दृष्टीनं किंवा एन्व्हायरमेंट MPSCचा जो काही पर्यावरणाचा भाग आहे त्या दृष्टीनं देखील जो आहे ग्रीन हाऊस जो आहे तो एक आवडता घटक आहे, हे कृपया ध्यानात घ्यायचं आहे. त्यामुळं ग्रीन हाऊस जर वाचण्यात आलं तर प्रॉपरली वाचायचं आहे, समजलं. सेंद्रिय पदार्थ विघटनामुळे हे जे आहे ते ग्रीन हाऊस मिथेन जे आहे, आता मिथेनबद्दल बोलू. मिथेन वायू मोठ्या प्रमाणात तयार होतो, कशामुळं? सेंद्रिय पदार्थाचे विघटन, सेंद्रिय पदार्थाचे विघटन आणि हे ग्रीन हाऊस आहे, हे आता सांगितलेलं आहे. आता पुढचं जे आहे कोणता पॉईंट आहे आपल्याला, लिचेट जे आहे वाचण्यात आलं नाही म्हणून सुरुवातीला जड जातं, परंतु आहे त्यावर आहे. तेच म्हणतो ना तुम्हाला, MPSCमध्ये आणि कंबाईनमध्ये असं कुठं वाचण्यात येत नाही, असे टॉपिक SIमध्ये वाचण्यात येतात 20% पर्यंत. बाकी 80% जो आहे तो कंटेंट तुमच्या नजरेखालील आहे. ओके, लिचेट काय असतं माहिती आहे का? पावसाचं पाणी जे असते, पावसाचं पाणी कचऱ्यातून, पावसाचे पाणी कचऱ्यातून निचरीत झिरपून जातं आणि त्यासोबत त्या निचरीत लिचेट तयार होतं. काय होतं? लिचेट तयार होतं. ओके, त्याला मराठीमध्ये निचरीत म्हणलेलं आहे. आणि यामध्ये काय काय असतं? जड धातू असतात, जड धातू, रसायने किंवा कुठलेही हानिकारक सूक्ष्मजीव असतात. आणि हे काय होत असतं, ते जमिनीखाली जातात आणि त्यावेळेस काय होत असतं, पाणी प्रदूषण करत असतात. पाणी प्रदूषण झाल्यानंतर अर्थात तिथं मातीचं प्रदूषण देखील होत असतं. हे जे आहे ते निश्चित आहे, म्हणजे झिरपून पाण्यासोबत जड धातू वगैरे जातात, ते सोबत जात असतात. ओके, डाऊट क्लिअर झाला असेल, पहिल्या प्रश्नाचं विश्लेषण जे आहे ते क्लिअर झालं असेल आणि सोबत 4 पॉईंट एक्स्ट्रा मिळाले असतील. ओके, आलं. आता ही प्रॉपर जे विश्लेषण आहे, काठिण्य पातळी हे येते, हे सगळं SIच्या मेंटरशिपमध्ये केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल, ही 12 तासात किंवा 24 तासात तुम्ही 149मध्ये ती जॉईन करू शकता किंवा याला 249 करणार आहे. यात काही डाऊट नाही, कारण तेवढा खर्च आणि तेवढा मेहनत ती लागणार आहे. ओके,
हे पहिला प्रश्न आपला झाला. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे, खालीलपैकी कोणता सुधारित स्वच्छतेचा फायदा नाही. नकारात्मक प्रश्न आहे आणि निगेटिव्ह आणि एसआयचा ऑब्झर्वेशन केल्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलं होतं की नकारात्मक प्रश्न विचारायचं प्रमाण हे जे आहे ते इथं दिसत असते. त्यामुळं PYQचं जे महत्त्व आहे ना ते परीक्षा पॅटर्न समजण्यासाठीच आहे. आणि PYQचं विश्लेषण करायचं काम जे आहे ते आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये विथ 100% विश्लेषणसह प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं आहे. ओके. नकारात्मक प्रश्न आहे, सरळ सरळ सुधारित स्वच्छतेचा फायदा काय. सुधारित स्वच्छता ओके ती मल कचऱ्यापासून पाणी, अक्षय ऊर्जा, पोषक तत्वांची संभाव्य पुनर्प्राप्ती करते. ओके 100% करते. आता मला सांगा, मळ कचऱ्यातून पाणी, अक्षय ऊर्जा आणि पोषक तत्वाची पुनर्प्राप्ती करणे ही चांगली गोष्ट आहे. ओके. अक्षय ऊर्जा जी रियूज ही पहिला शब्द आहे जी रियूज. आता पुढे ती कुपोषणाची तीव्रता आणि त्याचा परिणाम कमी करते. कुठल्याही चांगलं जी गोष्ट आहे सुधारित स्वच्छता त्यामध्ये कुपोषण जे आहे जे कुपोषण आहे कुपोषणाचं प्रमाण कमी करायचं काम 100% यातून होत असतं. पुढे ती लाखो लोकांना त्रास होतो. आता स्वच्छता करायचं असेल तर त्रास कसा होणार आहे, होतो. अर्थात इथंच उदाहरण ते चुकलेलं आहे. अशा आतड्यातील कृमी, सिस्टोसोमायसिस आणि ट्रॅकोमा या दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांचा प्रसार वाढवते. सुधारित स्वच्छतेमध्ये असं काही होत नसतं आणि हे प्रश्न जे आहे अभ्यास नसला तरी उत्तर सोडवता येतं. त्यामुळं वाचावंच आणि त्याला आपल्याला नॉलेज पाहिजे अशातला भाग नाही. हे जे फक्त एखादी शब्द दिलेला आहे आणि हा जो नाही शब्द वापरलेला आहे त्यावरून तुम्हाला हे उत्तर आलं पाहिजे. म्हणजे अशा वेळेस तुम्हाला तुमचं ज्ञान, अभ्यास ह्या गोष्टी करत नाही. तुमचा जो कॉमन सेन्स जो आहे तो या ठिकाणी उत्तर निवडायला प्रभावी ठरत असतो. आणि ही कॉमन सेन्स किंवा जी काय म्हणतात त्याला प्रगल्भता, मॅच्युरिटी जी येत असते तुमचं रीडिंग करण्यातून येत असते. आणि सोबत रीडिंग केल्यानंतर PYQ सोडवण्यामध्ये किंवा MCQ सोडवण्यातून ही प्रगल्भता जी आहे ती येत असते. ओके. त्यामुळं कुठेही भेटो MCQ PYQ सोडवायचं आहे. ओके. पुढे आहे ती प्रतिजैविक प्रतिकाराचा प्रसार कमी करते. अर्थात आजाराचा प्रसार सुधारित स्वच्छतेतून होतच असतो, कमी होत असतो. म्हणून ही सुधारित स्वच्छतेचा फायदा आहे. म्हणजे प्रतिजैविक प्रतिकाराचा प्रसार कमी होणे हे जे आहे ते एकदम पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि सुधारित स्वच्छतेचा फायदाच आहे. ओके. हे 2 प्रश्न आपले डाऊट क्लिअर झाले असतील. काहीही शंका असतील तर कृपया करून ह्याच्यावरनं व्हॉट्सअप करत जा. कॉल करायची आवश्यकता तेवढं म्हणजे अवॉइड करा काही असेल तर. आणि रिप्लाय नाही दिला तर परत एकदा हाय करून सांगत जा. परंतु सुरुवातीलाच हाय नका करू. डायरेक्ट जे आहे तुमचा मुद्दा जो आहे तो मांडत जा. मी बरोबर त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. परीक्षा कधी आहे, परीक्षा केव्हा आहे ह्या असल्या गोष्टीला मात्र रिप्लाय मिळणार नाही. ओके. पुढे पाहूया अतिसार. अतिसाराबद्दल तर मागच्या व्हिडिओमध्ये देखील सविस्तर सांगितलेलं आहे. अतिसार हा कोणत्या कारणामुळे होत असतो. असुरक्षित पाण्यामुळे जे आहे ते अतिसार होत असतो. एकदम प्रॉपरली तुम्हाला स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी या पुस्तकात ह्याचं एक प्रकरण दिलेलं आहे आणि आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये देखील हे दिलेलं आहे. ओके. आता तुम्हाला मी प्रॉपर काय सांगितलं होतं, पर्यावरण आणि रोग हे 2 कंटेंट आहेत. पर्यावरणामध्ये तुम्हाला या ठिकाणी जसं MPWला 2023च्या अभ्यासक्रमामध्ये एक लिमिटेड अभ्यासक्रम दिलेला आहे, तसं इथं लिमिटेड अभ्यासक्रम तो दिलेला नाही. मग तुम्हाला काय काय अभ्यास करायचे आहे. एक कीटकजन्य आजार, कीटकजन्य, जलजन्य, ओके, विषाणूपासून होणारे विषाणूजन्य, आदिजीवजन्य आपलं जीवाणूजन्य, कृमीजन्य, लैंगिक आजार, असंसर्गजन्य आजार, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर फूड सॅनिटेशन हा देखील एक सिलेबसचा पार्ट आहे जो कधी काळी मीरा भाईंदरला विचारलेला आहे. त्यामध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिज द्रव्ये, मिनरल्स, ऊर्जा निर्मिती, अन्न भेसळ ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश होते. एक ओव्हरऑलमध्ये काय अभ्यास करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि तुम्हाला कुठून अभ्यास करायचं ह्याचं टेन्शन न घेता स्वच्छ निरीक्षक तांत्रिक डायरी हे पुस्तक रेफर करा. तुम्हाला टू द एक्झाम पॉईंट सगळं मिळून जाईल. ओके. पुढचा जो प्रश्न आहे तो ह्युमन अॅनाटॉमीशी संबंधित आहे. तो म्हणजे रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे उत्तेजित झालेल्या रोगप्रतिकारक प्रतिसादामध्ये प्रथिनांचे रेणू कोणाद्वारे तयार होत असतात. प्रथिनांचे रेणू इथं टाईप ऑलरेडी झालेलं आहे. तर ती लिम्फोसाईट मार्फत जे
ते जे आहेत काय होत असतं, प्रथिनांचे रेणू तयार होत असतात. आता बी लिम्फोसाइट हे पेशी, ओके, पेशी तर आहेत प्रतिपिंडे, याला इंग्रजीमध्ये उच्चार केला जो काही जण म्हणला की इंग्रजी वापर करा, अँटीबॉडीज आहेत ते अँटीबॉडीज, ओके, अँटीबॉडीज तयार होतात. आता ही अँटीबॉडीज म्हणजे काय, म्हणजेच प्रतिपिंडे म्हणजे काय, हे एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे. हे काय असतात प्रतिपिंड म्हणजे काय, प्रथिनांचे काय रेणू काय करतात, जे शरीरात आलेल्या परकीय घटकावर हल्ला करत असतात, ओके. राहिलेला प्रश्न आता मेलॅनोसाइट. हे जे आहे ना, मेलॅनिन, त्वचेमध्ये काय असते, स्किनमध्ये मेलॅनिन असते, मेलॅनिनवरच आपला कलर ठरत असते, ओके. मेलॅनिन जे आहे, रंगद्रव्य जे आहे, ती तयार करणारी पेशी आहे मेलॅनोसाइट, ओके. ग्रॅन्युलोसाइट हे काय, ग्रॅन्युलोसाइट ही जी व्हाईट ब्लड सेल्स असतात, व्हाईट ब्लड सेल्स ज्याला आपण श्वेत पेशी म्हणतो, पांढऱ्या पेशी म्हणतो, हा एक काय म्हणतात त्या वर्ल्ड ब्लड याचं एक टाईप आहे WBCचे, जे जीवाणूवर हल्ला करतो. परंतु ह्याचं काय माहिती आहे का, ते अँटीबॉडीज जे आहे ते तयार करत नाही. जीवाणूवर ह्याच्यावर हल्ला करतो जीवाणूवर, पण अँटीबॉडीज तयार करत नाही, ओके. आता ही जो आहे कॉन्ड्रोसाइट, हा कॉन्ड्रोसाइट काय आहे, कार्टिलेज तयार करणारी एक पेशी आहे, कार्टिलेज तयार करणारी सेल आहे, ओके. आता कार्टिलेजमध्ये मराठीमध्ये ह्याला म्हटलं जातं उपास्थी. थोडं सुरुवातीला SIचे पेपर ज्यावेळेस वाचतात त्यावेळेस अवघड आहे, परंतु मेरिट देखील तेवढंच कमी लागते. परंतु जर जास्त अभ्यास करणारे विद्यार्थी मिळाले अर्थात जास्तच मेरिट लागणार आहे. त्यानंतर ओके, डाऊट क्लिअर झाला. ह्याचं विश्लेषण देखील आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये ऑलरेडी तुम्हाला 4ही प्रश्नपत्रिका PCMC, सोलापूर, मनपा, नगर परिषद ह्याचे जे आहे ते उपलब्ध करून दिलेलं आहे. आता कोणतं आहे, आता आपलं पुढचा प्रश्न पाहूया, ओके. तर बघा 5 क्रमांकाचा प्रश्न आहे, 5व्या क्रमांकाचा, ते बघू. खालीलपैकी कोणती माहिती आरोग्य आकडेवारीमध्ये मोजली जात नाही. आता आरोग्य आकडेवारीमध्ये खर्च मोजला जातो, परस्पर संबंध मोजला जातो, परिस्थिती मोजली जातो, परंतु भांडवल हे जे आहे आकडेवारीमध्ये मोजली जात नाही. आता खर्च जे आहे, आपण जे खर्च किती करणार आहे, आरोग्य सेवेवर जे खर्च करतो त्याचा खर्च मोजला जातो असतो, बजेट तयार केलं जातं, ओके. केंद्रीय बजेट असो की काही असो, ओके. आता जनरल गोष्ट सांगतो तुम्हाला. आता परस्पर संबंध, त्याला कोरिलेशन आपण इंग्रजीमध्ये म्हणू शकतो, ज्यांना कोणाला इंग्रजीच्या संदर्भात आहे, इंग्रजीमध्ये आपलं पुस्तक नाही हे लक्षात द्या. कोरिलेशन, रोग व कारण याचा संबंध कोरिलेशनमध्ये येत असतो. त्यानंतर परिस्थिती जी आहे, कंडिशन आपल्या परिस्थिती कंडिशन, त्याच्यामध्ये सध्याची जी कंडिशन आहे, एखादी उदाहरण लोकसंख्येची आरोग्य स्थिती, लोकसंख्या आहे आणि त्यांची जनरली आरोग्य स्थिती काय आहे, ओके, त्या सगळीच कंडिशन. जसं कोविड-19चा काळ होता, ओके. आणि त्यानंतर जर काही पर्याय दिलेला आहे आपल्याला 1 नंबरचं भांडवल, तो येत नाही, त्याचा जो संबंध येतो आर्थिक गुंतवणुकीशी जो आहे तो संबंध येत असतो, ओके. इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीशी याचा संबंध येत असतो, भांडवलचा संबंध जो आहे तो येत नाही आणि तिचे आकडेवारीमध्ये मोजलं जात नाही. ही आहे ना इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बजेट जे असते ते बजेटमध्ये नेहमी तुम्ही वाचता की एवढी गुंतवणूक आली. इंग्रजीमध्ये जर म्हटलं तर इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो त्याच्याशी संबंधित हा शब्द आहे, ओके. कॉमन प्रश्न होता, परंतु जर एकदा दोनदा नाही वाचण्यात आला किंवा नवीन विद्यार्थी असेल तर ही गोष्ट तुम्हाला येणार नाही अवघड. चला आता पुढचा प्रश्न आहे आपला HIV पांढऱ्या रक्तपेशीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखणाऱ्या औषधांना काय म्हणतात. मित्रांनो एक सांगू का तुम्हाला, हा प्रश्न झाला रोगामध्ये कोणता झाला, एक तर व्हायरसपासून तयार होणारा आजार झाला, म्हणजे ह्याला विषाणूजन्यामध्ये करू शकता, सोबतच तो लैंगिक आजार झाला. मी तुम्हाला म्हणलं होतं ना की SI मध्ये पर्यावरण, एन्व्हायरमेंट अँड डिसीजेस, एन्व्हायरमेंट आणि प्लस डिसीज
जे आहे त्याचा समावेश जो आहे तो आपल्याला प्रामुख्याने अभ्यासामध्ये करायचा आहे किंवा फोकस त्याकडे करायचा आहे. आता ह्याच्यावरती आताच प्रश्न आला आहे का नाही, ह्याच्यापूर्वी देखील जे आहे ना खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. HIV पांढऱ्या रक्तपेशीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखणाऱ्या औषधांना अँटी रेट्रोव्हायरल असं म्हटलं जातं. त्याला ARV असं शॉर्ट फॉर्ममध्ये उल्लेख केला जातो, हे कृपया लक्षात ठेवा. आता ही ARV जे काय ते एक रेट्रोव्हायरस आहे. एक काय आहे? रेट्रोव्हायरस. ओके, हे सगळं विश्लेषण तुम्हाला PYQ सोडवल्यानंतर PDF स्वरूपात देखील तिथं अपलोड करून दिलेलं आहे. हे एक रेट्रोव्हायरस आहे आणि कुठलीही PDF डाउनलोड करता येणार नाही. आणि ह्या विषाणूचा जो आहे, विषाणूचा शरीरातील काय इथं प्रश्नातच उल्लेख केलेला आहे, प्रामुख्याने WBC मध्ये जे असतात काय CD4 या जो रक्तपेशी WBC मध्ये होणारा जो शिरकाव आहे आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी जी औषधे दिली जातात त्याला काय म्हटलं जातं? अँटी रेट्रोव्हायरल ही जी औषधं म्हटले जातात. आणि याच्याच उपचार पद्धतीला ART हा नामाभिधान दिलेला आहे. आणि या ARTवर MPWच्या परीक्षेत मात्र प्रश्न आलेला आहे. आणि ARTचं विस्तारित रूपच तिथं विचारलं होतं. बाकी आणि ही उपचार पद्धती कोणत्या आजाराला वापरलं जातं ते विचारलं होतं. एकतर ARTचा अँटी रेट्रोव्हायरल थेरपी असं जो आहे ह्याचं विश्लेषण किंवा त्याचं फुल फॉर्म आहे. ओके, हे HIV आलेला प्रश्न पाहिला तुम्ही. त्यानंतर आता इतर पर्याय जे आहेत, ओके, इतर पर्यायाचं बी काही सांगता आलं तर ठीक आहे. चला, अल्ब्युटेरल हे औषध जे आहे अस्थमासाठी वापरलं जातं. अस्थमा ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? दमा. ओके, दमा श्वसनाच्या विकारावर वापरलं जातं. फुफ्फुसनलिका श्वासनलिका रुंद करण्याचं काम जे आहे हे औषध करत असतं. त्यानंतर आपलं अँटी रेट्रोव्हायरल पाहिलेला अँटीहिस्टामाइन. हिस्टामाइन ह्याच्यावरून लक्षात घ्या. ओके, हे जे आहे ॲलर्जी कमी करण्यासाठी या औषधाचा वापर केला जातो. आणि शरीरातील हिस्टामाइन जे आहे, शरीरातील हिस्टामाइन जे आहे या रसायनाचा प्रभाव रोखण्यासाठी जसं अँटीबॉडीज आहेत, ओके, अँटी औषध म्हणून जे हिस्टामाइन आहे ते काम करत असतं. पुढे आहे एरोवास्टॅटिन हे औषध जे आहे ते रक्तातील कोलेस्ट्रॉल जे असते, कोलेस्ट्रॉलची पातळी जी आहे ती पातळी कमी करण्यासाठी जे आहे ह्याचा वापर केला जातो. कोलेस्ट्रॉलचा सहसंबंध हा हृदयविकाराशी आहे, एक लक्षात घ्या. ओके, आणि कोलेस्ट्रॉल हे बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल असतं. बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल असतं. ओके, गुड. ओके, LDL बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL आणि गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL. ओके, ह्यावर प्रश्न आलेला आहे, ह्यावर प्रश्न आलेला आहे, ह्यावर पण आलेला आहे, कोलेस्ट्रॉलचा वर पण आलेला आहे. ओके, हे चारही मुद्दे जे सांगितले ते तुम्हाला MPW मध्ये प्रश्न आलेले आहेत. ओके, SIचे आपले 7-8 प्रश्नपत्रिका आहेत. जास्त काही नाही, अगोदर कोणी लक्ष पण देत नव्हतं, परंतु ज्यांचं आहे वाढ 100 मार्काला देखील सिलेक्शन झाले ते पूर्ण आहेतच. ते नंबर 1 कार्यक्रम चालू आहे त्यांचा. ठीक आहे, पुढचा जो प्रश्न आहे ते बघूया आपण. 7 नंबरचा जो प्रश्न आहे ते आहे, खालीलपैकी कोणते गुण निकोप गट सभांना प्रोत्साहन देत नाही? आता नकारात्मक प्रश्न आहे परंतु सोपा आहे. ओके, पर्याय वाचत गेले की उत्तर येतात. निकोप गट सभा परस्परावलंबन आणि मदतशीरपणा आणि निस्वार्थीपणा या भावना अतिशय आवश्यक आहेत. निकोप गट सभा, ग्रुप डिस्कशन समजा आपलं तुमचं, एक लक्षात घ्या, ग्रुप डिस्कशनच्या संदर्भात साहजिकता ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. प्रोत्साहित देत नाही, प्रोत्साहन देतं गटसभा. ओके, दिलेल्या सूचनांसाठी एकमेकांना नकार, ग्रुपमध्ये एकमेकांना नकार नाही तर एकमेकांना समजून घेणं ही गोष्ट असते, म्हणून आपलं उत्तर हे आहे. ओके, पण इतर पर्याय आपण पाहणार आहोत. सदस्यांना कोणतीही भीती किंवा न्यूनगुण न ठेवता चर्चा करण्याचे स्वातंत्र्य असावे, अर्थात लोकशाहीच त्याला म्हटलं जातं. ओके, लोकशाहीच त्याला म्हटलं जातं. आणि गटसभाचा काय विषय, मत व हेतू यांचा स्पष्टपणा आणि प्रामाणिकपणा असावा लागतो. गटसभामध्ये हे मुद्दा जो आहे तो अत्यंत प्रभावी आणि अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे ते खूपच गरजेचं आहे, त्यामध्ये ते निकोपपणा असावा लागतो. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न आहे जलचक्र. पर्यावरणाशी संबंधित आहे. मी पुन्हा एकदा सांगितलं की एन्व्हायरमेंट हे जे आहे एन्व्हायरमेंट जे आहे ते SIच्या परीक्षेचा एक कळीचा मुद्दा आहे. हे तुम्हाला देखील अभ्यास करत असताना किंवा तुम्हाला माहिती सांगत असताना जाणवत आहे. ओके, जलचक्रातील प्रमुख जे टप्पे असतात ते एक लक्षात घ्या. इव्हॅपोरेशन,
कंडेन्सेशन आणि प्रिसिपिटेशन. क्रम लक्षात, ह्याच्यापूर्वी MPC मध्ये प्रश्न हा आलेला आहे. म्हणजे याचा काय अर्थ आहे, बाष्पीभवन, पुढे आहे संगणन, प्रिसिपिटेशन म्हणजे वर्षा. ओके, म्हणजे असं सिक्वेन्स कुठं आहे ते बघू आपण. आपला उत्तर क्रमांक 2 जो आहे तो आपल्याला मिळतो. म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस जलचक्र माहीत आहे तुम्हाला, एखादी 3री-4थीच्या पुस्तकामध्ये. ओके, हे जे ठीक आहे, आता ही डोंगर आहे आपण समजू असं, आणि या ठिकाणी पाणी आहे. ओके, आणि हा आपला सूर्यदेव आहे. ओके, रागात असतील त्या पिरियडमध्ये ज्यावेळेस सूर्याचे किरण याच्यावर पडतात त्यावेळेस काय होत असतं, इव्हॅपोरेशन होत असतं. काय होत असतं, पाण्याचं इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन होत असतं. बाष्पीभवन होत असतं. ओके, बाष्पीभवन झाल्यामुळं पुढे बाष्पीभवन जे होतं वर गेल्यामुळं त्याचं कंडेन्सेशन म्हणजे संगणन होत असतं. जे ढग असतात ते जे ढग आहेत त्याच्यामध्ये मिळतोय, आणि हे जे इथं झाल्यानंतर हे पुढे सरकत इथं कुठंतरी अडथळा आला किंवा ते जड झाले ढग की काय होत असतं, वर्षण होत असतं, पाऊस पडत असतो. ओके, पाऊस पडत असतो. ओके, डाऊट क्लिअर झाला जलचक्राबद्दल? ओके, डाऊट क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा मी करतो. चला पुढे आहे, खालीलपैकी कशामुळे मातीचे प्रदूषण होत नाही? कशामुळे मातीचे प्रदूषण होत नाही ते पाहूया. पहिला प्रश्न आहे, पर्याय मृदेवर मानवी उत्सर्गाची विल्हेवाट लावणे, वात शीतनकांचा वाढलेला वापर, चुकीच्या कृषी पद्धती, औद्योगिक सांडपाणी सोडणे. आता ह्याच्या कशामुळे मातीचे प्रदूषण होत नाही असा प्रश्न आहे. वात शीतनक म्हणजे AC चा वाढलेला वापर. AC चा वाढलेल्या वापरामुळं माती प्रदूषणाचा काही संबंध नाही, परंतु जे आहे काय म्हणतात त्याला, ते ग्लोबल वॉर्मिंग वाढायला मात्र ते जबाबदार आहे. AC आणि फ्रीजच्या वापरामुळे हवेचे प्रदूषण जे आहे, एअर पोल्युशन जे आहे ते होत असतं. एअर पोल्युशन जे आहे ते होत असतं. आणि CFCचं जे उत्सर्जन आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन, ते खूप हानिकारक आहे, जो ओझोन वायूला जे आहे तो नष्ट करायला कारणीभूत आहे. आणि म्हणून याचा जो संबंध आहे मातीशी, सॉईलशी संबंध, प्रदूषण सॉईल पोल्युशनशी अजिबात नाही आहे. परंतु जे इतर आहेत, मृदेवर मानवी उत्सर्गाची विल्हेवाट लावणे, मानवी जे मलमूत्र किंवा कचरा असतो थेट मातीत टाकल्यामुळं काय होत असतं, मातीतील सूक्ष्मजीवांचे संतुलन बिघडतं आणि रोगराई जी आहे ती वाढत असते. ओके, माती प्रदूषण होत असतं. लक्षात गेलं आरोग्याच्या दृष्टीनं. चुकीच्या कृषी पद्धती देखील, म्हणजे जर तुम्ही एक्सेस प्रमाणात जर समजा रासायनिक खत वापरलं, ते देखील कशाच्या संदर्भात आहे, माती प्रदूषणाशी निगडित आहे. एक्सेस प्रमाणात जर तुम्ही कीटकनाशक, आता हे झालं रासायनिक सांगितलं, कीटकनाशक जर वापरलं तर माती प्रदूषण होत असतं. त्यामुळे ते एक चुकीचं पद्धत आहे. पुढे औद्योगिक सांडपाणी सोडणे. आता औद्योगिक सांडपाणी जर जमिनीवर सोडलं, अर्थात ते तुम्ही सोडलं, कारखान्यातून निघणारे विषारी आहे ते जर जमिनीवर सोडणं, पाणी मातीत शोषलं जातं. ओके, मातीत शोषलं जातं पाणी, अर्थात मृदा प्रदूषण होतं आणि माती कायमची आहे जी प्रदूषित होत असते. ओके, हे 4 पॉईंट आपण समजून घेतलं. जो अवघड पॉईंट नव्हता, परंतु आपण ते गोष्ट क्लिअर केलेली आहे. ओके, आपला आजचा जो 10वा क्रमांकाचा प्रश्न आहे ते बघूया. चला तर बघा, आजूबाजूच्या जमिनीत सांडपाणी झिरपण्यास मदत करणाऱ्या जमिनीच्या खोदकामाला काय म्हणतात? ओके, आता हा 7वी का 8वीच्या पुस्तकामध्ये जो आहे तो तुम्हाला वाचण्यात मिळेल. त्याला मुरवणकर्ता म्हणतात. त्याला मुरवणकर्ता म्हणतात. आजूबाजूच्या जमिनीत सांडपाणी झिरपण्यास मदत करणाऱ्या जमिनीच्या खोदकामाला मुरवणकर्ता असं म्हटले जातात. ग्रामीण आणि निमशहरी भागात जिथे मलनिस्सारण वाहिनीला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ड्रेनेज सिस्टीम उपलब्ध नसते. ओके, ड्रेनेज सिस्टीम उपलब्ध नसते त्या ठिकाणी सांडपाणी जमिनीत शोषून घेण्यासाठी मुरवणकर्ता जी आहे, मुरवणकर्ता खोदला जातो. ओके, आणि हे सांडपाणी जमिनीत हळूहळू जिरपते, ज्यामुळे पृष्ठभागावर साचून राहत नाही
आणि दुर्गंधी किंवा डासांचा जो प्रादुर्भाव आहे तो होत नाही. वातीपेक्षा खड्डा, वातापेक्षी खड्डा, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, एरोबिक पीठ म्हणजे खड्डा. ओके, यामध्ये हवा खेळती ठेवून कचऱ्याचे विघटन केले जाते. ह्याच्यात काय असते, हवा खेळती ठेवली जाते आणि कचऱ्याचे विघटन केले जाते आणि ह्याचा वापर आहे ना कंपोस्टिंगसाठी मेनली केला जातो. कंपोस्टिंगसाठी ह्या पद्धतीचा वापर केला जातो. ओके, पुन्हा आहे जो पर्याय आपला तिसरा आहे सेप्टिक टँक जे आहे त्याच्या संदर्भाचा जो आहे त्याला काय म्हणतात, मलकुंड असं म्हणतात. सेप्टिक टँक आपण ऐकलेलं आहे बऱ्याच वेळेस. सेप्टिक टँक काय असतं, हा एक बंदिस्त जो असतो जमिनीला बंदिस्त खड्डा असतो, टँक असतं बनवलेलं, जिथे सांडपाण्यातील घनकचरा तळाला बसतो. इथं जे आहे ना घनकचरा जो असतो तळाला बसतो आणि द्रवभाग जो असतो तो कुठं असतो, वरच्या बाजूला असतो. द्रवभाग वेगळा होतो. सेप्टिक टँक नंतर निघालेलं पाणी अनेकदा मुरुम गर्तामध्ये देखील सोडले जाते. त्यानंतर आपला चौथा काय, अल्प ऑक्सी टाकी. ओके, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात सांगतो, फॅक्युलेटेटिव्ह पॉन्ड असं म्हटलं जातं. ही एक सांडपाणी प्रक्रिया करणारी मोठी टाकी आहे आणि जिथे जैविक प्रक्रियेद्वारे जे आहे ते काय केलं जातं, प्रदूषके कमी केली जातात. ओके, ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला. हे 10 प्रश्न आहेत. आता 10 प्रश्नाला अर्धा तास आपला जो वेळ आहे तो गेलेला आहे. पार्ट 1 व्हिडिओ बनवावा का नाही हा मोठा प्रश्न आहे, कारण मला असे व्हिडिओ बनवायचे आहे की जेणेकरून तुमचं आहे ना 10 वेळेस तुमचं ते काम जे आहे ते टाईम वाढला नाही पाहिजे. म्हणून आपण 10 प्रश्नाचं भाऊ, भलेही तुम्हाला 2 तासाचाच एका व्हिडिओला का वेळ लागणार. ओके, तर आपण थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहेत 11 प्रश्नापासून पुढचे 10 किंवा 20 जे होतील अर्धा पाऊण तासामध्ये ते आपण कव्हर करूया. पण डिटेलमध्ये माहिती सांगणं खूप मला आवश्यक आहे. ओके, तर मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करा, आहे लाभ तर ह्या 24 तासामध्ये त्याचा फायदा घेऊन घ्या. ओके, व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.